सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्रवाचन भाग 27. प्रकरण 7. सन 1895 ते 1905. 1896चा दुष्काळ. सन 1876 साली पडलेल्या दुष्काळाला 20 वर्षे झाल्यावर सन 1896 साली पुन्हा दुष्काळ पडला. पूर्वीच्या दुष्काळापेक्षा हा दुष्काळ जरा कमी तीव्र होता. 1876-77 साली एकंदर 50 लक्ष लोक मेले, तर 1896-97 साली एकंदर 10 लक्ष लोक मेले. श्री महाराज काशी यात्रेहून परत आल्यानंतर थोड्याच दिवसांनी दुष्काळाने आपले स्वरूप प्रगट केले. पहिल्या दुष्काळामध्ये ज्याप्रमाणे श्री महाराजांनी कामे काढून लोकांना खायला घातले, त्याचप्रमाणे यावेळी देखील त्यांनी व्यवस्था केली. जे लोक त्यांच्या शेतामध्ये कामाला येत त्यांना एक वेळचे जेवण मिळे. गावातील म्हाताऱ्या कोताऱ्यांना श्री महाराज फुकट धान्य देत. शिवाय मंदिरामध्ये बसून जो कोणी रोज रामनामाचा 10,000 जप करी त्याला एक वेळ जेवण मिळे. तसेच आटपाडीला श्री महाराजांनी अनेक विप्र अनुष्ठानाला बसवले. त्यांना एक वस्त्र व रोजचे जेवण मिळे. तिथेही रोज 10,000 जप करणाऱ्याला एक भाकरी व वाटीभर आमटी मिळायची सोय केली होती. या दुष्काळात अनेक गावे ओस पडली. आटपाडीस राहणाऱ्या आपल्या श्वशुरांना श्री महाराजांनी गोंदवल्यास आणले व रामाची पूजा त्यांच्याकडे सोपवली. तसेच गायींची संख्या फार वाढल्यामुळे एक गोशाळा बांधली. विष्णुबुवा कुंभारे. श्री महाराज गोंदवल्यास परत आले आहेत असे कळल्यावर पूर्वीची सारी मंडळी दर्शनास आली. शिवाय नागपूर, वराड, इंदूर, जालना, हुबळी, धारवाड इत्यादी प्रांतातील नवीन नवीन लोक लांब लांबहून त्यांच्या दर्शनास येऊ लागले. गोंदवले पुन्हा सजीव व भरलेले दिसू लागले. अनेक प्रांतातील, अनेक व्यवसायातले, अनेक भाषा बोलणारे, अनेक स्वभावाचे, अनेक हेतूंनी आलेले अनेक स्त्री पुरुष श्री महाराजांच्या सान्निध्यात मोठ्या आनंदात कालक्रमणा करीत. श्री महाराज देखील सर्वांच्यावर इतके प्रेम करीत की ते सर्वांना, लहान मुलामुलींना सुद्धा आपल्या आईबापांपेक्षाही जवळचे वाटत. बहुतेक लोक प्रपंचातल्या अडचणीतून मार्ग सापडावा हाच हेतू मनात धरून येत, परंतु काही थोडे लोक केवळ भगवंतासाठीच येत आणि त्यांचे काम लवकर होत असे. विष्णुबुवा कुंभारे हे अशा थोड्या लोकांपैकीच होते. हे मूळचे राहणारे वराडातले. यात्रेच्या निमित्ताने ते मोगलाईत गेले असता अंबड इथे त्यांची व आनंदसागरांची गाठ पडली. आनंदसागरांनी त्यांना श्री महाराजांच्याबद्दल गोष्टी सांगून गोंदवल्यास पाठवले. श्री महाराजांना पाहून विष्णुबुवांना आनंदाची उर्मी आली आणि त्यांच्या मनाला विलक्षण समाधान झाले. श्री महाराजांनी त्यांना ठेवून घेतले. 4-8 दिवस झाल्यावर नित्याच्या व्यवहारामध्ये देखील सहज प्रगट होणारे श्री महाराजांचे ज्ञान व वैराग्य पाहून विष्णुबुवा चकित होऊन गेले आणि आपण त्यांचा अनुग्रह घ्यावा असे त्यांच्या मनाने घेतले. एकदा श्री महाराज एकटे आहेत अशी संधी साधून आपल्याला अनुग्रह द्यावा म्हणून त्यांनी श्री महाराजांना विनंती केली. तेव्हा श्री महाराज हसले आणि त्यांना म्हणाले, बुवा, तुम्हाला अनुग्रह झाला आहे ना? वा रे वा, मागच्या गुरूंना जसे तुम्ही विसरला तसेच मला पण विसराल. अहो, गुरु म्हणजे थट्टा का आहे? एखाद्या पतिव्रतेसारखे गुरुशी वागावे लागते. आपला देह त्याला अर्पावा लागतो. एकदा एक गुरु केला म्हणजे दुसरा करू नये. श्री महाराजांचे शब्द ऐकून विष्णुबुवांना लहानपणची आठवण झाली. ते 6-7 वर्षाचे असताना एका सत्पुरुषाने त्यांना शिवमंत्र दिला होता, परंतु त्याच वेळी त्याने हेही सांगून ठेवले की तुला माझे आणि या मंत्राचे लवकरच विस्मरण होईल. नंतर पुष्कळ वर्षांनी श्री ब्रह्मचैतन्य नावाच्या थोर महात्म्याचे दर्शन तुला घडेल. तू त्यांच्यापाशी अनुग्रह मागशील तेव्हा तेच तुला माझे स्मरण करून देतील. पण तू त्यांनाच गुरु मान आणि त्यांच्या चरणी चित्त अर्पून त्यांची आज्ञा वेदवाक्य समज. त्याने खात्रीने तुझे कल्याण होईल. विष्णुबुवांनी ही सर्व कथा श्री महाराजांना सांगितल्यावर त्यांनी अनुग्रह देण्याचे कबूल केले. श्री महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला तेव्हा त्यांना शिवमंत्रच दिला
राम आणि शिव या दोघांमध्ये भेद मानू नये असे सांगून रोज स्नान झाल्यावर आसनावर बसून शिवमंत्र जपावा आणि इतर वेळी रामनामाचा जप करावा अशी श्री महाराजांची त्यांना आज्ञा झाली. हा अनुग्रह झाल्यावर विष्णुबुवांनी मोठ्या चिकाटीने जप केला. तसेच ते 12 ज्योतिर्लिंगे आणि इतर मोठी क्षेत्रे पाहून आले. त्यांचे नामाचे प्रेम पाहून श्री महाराजांनी त्यांना दीक्षाधिकार दिला. वराडात शेंदुर्णी शेंदूरजना या गावी त्यांनी श्री महाराजांच्या नावाने मठ बांधला आणि आमरण भगवंताच्या नामाचा प्रसार केला. श्री रामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात. सन 1897 सालचा एप्रिल महिना होता. दुष्काळाचे भयंकर स्वरूप संपून लोकांना जरासे स्वस्थ वाटू लागले होते. रामनवमीचा उत्सव नुकताच संपल्यामुळे अजून पुष्कळ मंडळी गोंदवल्यास राहिली होती. एके दिवशी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास श्री महाराज रामासमोर भजन करण्यास उभे राहिले. 10-15 मिनिटात पुष्कळ मंडळी जमली म्हणून श्री महाराजांनी भजनात निरूपण सांगण्यास आरंभ केला. भजन थोडे निरूपण असे करता करता 1-2 तास सहज निघून गेले. मंदिरातील सर्व माणसे, लहान मुले, बायका, म्हातारे लोक सर्वजण श्री महाराजांच्या निरूपण भजनामध्ये अगदी तल्लीन होऊन गेली. इतक्यात श्री महाराज पुढील अभंग घोळून घोळून म्हणू लागले. 53 वर्षे भूमिभार, आता पाहू आपले घर, देह मर्यादा सरली, मागे भक्ती करा भली, तुम्हा सांगितल्या खुणा, विसरू देऊ नका मना, दीनदास आनंदला, राम बोलावितो मला. आतापर्यंत भजनामध्ये रंगून गेल्यामुळे स्वतःला विसरलेले सर्व लोक एकदम जागे झाल्यासारखे होऊन अगदी घाबरून गेले. श्री महाराजांनी अभंग संपवला आणि भजन व निरूपण आटोपल्याचे सूचक असे जानकी जीवन स्मरण जय जय राम केले आणि सर्वांना म्हणाले, आज आता मी नैमिषारण्यात जाणार. आपण कसे वागावे हे मी समजावून सांगितलेच आहे. कोणीही रामाला विसरू नये. माझ्या मागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत आनंदात काल घालवावा. हे ऐकल्याबरोबर सर्व मंडळींमध्ये एकच गोंधळ उडून गेला. पुरुष, स्त्रिया व मुले सगळी रडू लागली. काही लोक तर मोठ्याने आक्रोश करू लागले. काही लोक श्री महाराजांच्या पाया पडून आपण जाऊ नका अशी कळवळून विनंती करू लागली. लहान मुले त्यांना मिठी मारून मोठ्याने रडू लागली. स्त्रिया त्यांच्यापुढे पदर पसरून त्यांना विनवू लागल्या. परंतु श्री महाराज कोणाचेही ऐकेनात. ते म्हणाले, काहीही झाले तरी आज मी गोंदवले सोडणार. मग मात्र सर्वांची खात्री झाली. म्हणून झाडून सर्व लोकांनी त्यांच्या पायावर आपली डोकी ठेवली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. नंतर स्वतः श्री महाराज रामरायाच्या पाया पडण्यास आले. रामाकडे मोठ्या प्रेमाने क्षणभर टक लावून पाहून ते बोलले, रामा, आजवर तुझ्या छायेमध्ये इथे मी वावरलो. तुझ्या संगतीत फारच मोठ्या आनंदात दिवस गेले. आता मला निरोप दे. माझ्या मागे या सर्वांना सांभाळ. तुझ्या नामाचे प्रेम त्यांना दे. रामरायाला नमस्कार करून श्री महाराज जेव्हा मंदिराच्या बाहेर पडले तेव्हा सर्व जनसमुदाय त्यांच्या मागे लोटला. अंगात नुसती कफनी, डोक्याला काही नाही व पायांमध्ये खडावा घातलेले असे श्री महाराज रस्त्यावर टांगा उभा होता तिथपर्यंत आले. पुन्हा सर्वांनी त्यांना नमस्कार केला. त्यावेळचे दृश्य अत्यंत हृदयविदारक होते. दुपारची 12 वाजण्याची वेळ होती. म्हाताऱ्यांपासून थेट लहान मुलांपर्यंत कोणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता. ज्यांच्यासाठी सर्व लोक गोंदवल्यास आले ते श्री महाराज पूर्वसूचना न देता एकदम कायमचे जाण्यास निघाले. त्यावेळी कोणाच्याही तोंडून शब्द बाहेर पडेना. गोंदवल्याचा प्राण जाण्यास निघालेला पाहून प्रत्येक जण आपला खरा आधार कायमचा चालला या विचाराने असहाय्य आणि दीन होऊन स्फुंदून रडण्यापलीकडे काही करू शकत नव्हता. शेवटी श्री महाराज टांग्यामध्ये बसले व टांगा चालू लागला. खरेच आहे, श्री महाराजांना कोण अडवणार.
पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी प्रत्येकजण त्यांच्या दूर दूर जाणाऱ्या मूर्तीकडे पाहत होता. तितक्यात मंदिरातील एक माणूस हात वर करून टांग्याच्या मागे धावत येत असलेला बघितला, म्हणून त्यांनी टांगा थांबवण्यास सांगितली. अर्थात त्याच्या मागोमाग बरीच मंडळी तिथे जमली. टांग्याच्या मागे पळत येण्याचे कारण विचारता तो मनुष्य घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला, महाराज, राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत. हे ऐकून श्री महाराज एकदम उद्गरले, खरंच? आणि टांगा लगेच मंदिराकडे परत वळवला. टांग्यामधून उतरल्यावर श्री महाराजांनी हातपाय धुतले आणि सोवळे नेसून रामापुढे गेले. रामरायाच्या डोळ्यातून गालांवर ओघळणारे पाणी एका मऊ रुमालाने त्यांनी पुसून काढले. तरी पुन्हा अश्रूंची धार येऊ लागली. मग मात्र श्री महाराजांच्या डोळ्यांना टचकन पाणी आले. मी इथून निघून चाललो म्हणून का तू रडतोस? मी जाऊ नये असे तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचे आहे? हा बघ, मी राहिलो. आता तू रडायचा थांब. हे त्यांचे शब्द ऐकल्यावर रामाच्या आणि सीता लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी येणे बंद झाले. श्री महाराज गोंदवल्यासच राहणार असे समजल्यावर 2-3 तास असलेले उद्विग्नतेचे वातावरण एकदम नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रसन्नता भरून गेली. नंतर श्री महाराज सर्वांना म्हणाले, चला चला, आटपा लवकर, स्नाने करा, रामाला लवकर नैवेद्य करा आणि हा प्रसंग बाहेर कोणाला कळवू नका. दुसऱ्या दिवशी 3ही मूर्तींना दुधाचा अभिषेक केला, शिवाय पुष्कळ अन्नदान केले. तिसऱ्या दिवशी एकादशी होती म्हणून रात्री श्री महाराज स्वतः भजन करण्यास उभे राहिले. गेले 2-3 दिवस गोंदवल्याचे वातावरण फारच आनंदाचे होते. त्या दिवशी भजनाला इतका विलक्षण रंग चढला की श्री महाराज नाचत नाचत रामरायाच्या समोर गेले तेव्हा त्याच्या डोक्यातील तुरा उडून श्री महाराजांच्या अंगावर येऊन पडला. हे पाहून सर्वांना कौतुक व आश्चर्य वाटले. भजन आटोपून आरती झाल्यावर श्री महाराज म्हणाले, चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे, ते कोठेही प्रगट होऊ शकेल. त्याला प्रगट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निस्संशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे, तीत कसलीही भेसळ उपयोगाची नाही. हरिहरांच्या मध्ये भेद मानू नये. सांगली येथे विष्णुपंत नगरकर या नावाचे पोस्टमास्तर होते. तिथे त्यांचे घरदार असून त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी होती. विष्णुपंत आचरणाने सदाचारी होतेच, शिवाय ते मोठे भाविक होते. त्यांचे श्री शंकरावर विलक्षण प्रेम असे. रोज पहाटे उठून स्नान, संध्या, पार्थिव पूजा, शिवलीलामृताचे वाचन इत्यादी कार्यक्रम अनेक वर्षे फार निष्ठेने त्यांनी सांभाळला. शिवाय दिवसभर शिवाचे नाम सारखे चालू असे. एकंदरीत कडक शिवभक्तास शोभेल असेच पंथांचे वागणे होते. परंतु त्यांच्यातही एक दोष होता, तो हा की ते विष्णू भक्तांना वैरी मानित. ते श्रीकृष्णाच्या लीलांची नेहमी चेष्टा करून त्याला कुत्सितपणे हसायचे आणि श्रीकृष्ण भक्तांची वाटेल ती निंदा करायचे. एके दिवशी पंत पूजेला बसले होते. पार्थिव पूजा वगैरे आटपून त्यांनी ध्यान लावण्यास आरंभ केला. पण ध्यान लागण्याच्या ऐवजी ते एका खोल तंद्रीत गेले व त्यांना पुढील प्रकार दिसला. एका अरण्यामध्ये अत्यंत शांतता असून आजूबाजूला फुलाफळांनी भरलेले वृक्ष व लता आहेत. जवळच एक नदी संथपणे वाहत असून तिच्या एका तीरावर फार सुंदर शिवालय आहे. पंतांनी नदीमध्ये स्नान केले आणि मंदिरात जाऊन श्री शंकराची पूजा करण्यास आरंभ केला. ओम हर हर महादेव असे म्हणून ते गंध लावू लागले. तो शंकराच्या पिंडीमधून एकदम श्री महाराज प्रकट झाले. त्यांना पाहून पंत घाबरून गेले आणि हा कोण सिद्ध पुरुष आहे याचा स्वतःच्या मनाशीच विचार करू लागले. श्री महाराजांच्या पायात रत्नजडित खडावा, गळ्यात कंठी आणि तुळशीच्या माळा, अंगामध्ये भगवी कफनी, कपाळावर केशरी त्रिपुंड्र, एका हातात कुबडी व दुसऱ्या हातात तुळशीची माळ होती आणि मुखी रामनामाचा उच्चार चालू होता. त्यांनी पंतांच्याकडे फारच प्रेमाने पाहिले आणि जय जय रघुवीर समर्थ असे म्हटले.
पंत पहिल्याने घाबरले खरे, पण श्री महाराजांच्या प्रेमळ नजरेने त्यांना धीर आला आणि त्यांनी चरणावर मस्तक वंदन केले व हात जोडून उभे राहिले. त्यावेळी श्री महाराज त्यांना म्हणाले, अरे विष्णुपंत, तू श्री शंकराचा मोठा भक्त आहेस हे चांगले आहे, पण तू कृष्णाची निंदा का करतोस? श्री शंकर आणि श्रीकृष्ण एकाच परमात्मरूपाची दोन व्यक्तरूपे आहेत, हे तुला माहीत नाही का? हरिहरांमध्ये भेद नाही असेच श्रुती आणि स्मृती सांगतात ना. तर आजपासून विष्णू भक्तांची निंदा करायचे तू सोडून दे. अशी निंदा करण्याने तुझ्या शिवाच्या उपासनेला कमीपणा येतो हे तुला समजत नाही. आजपासून तू रोज शाळीग्रामाची पूजा करीत जा. विष्णूचे पूजन केल्याने शिव खात्रीने प्रसन्न होईल, याबद्दल संशय घेऊ नकोस. श्री महाराजांचे हे भाषण ऐकून पंतांच्या डोळ्यातून झरझर पाणी वाहू लागले. श्री शंकराच्या पूजेसाठी आणलेल्या साहित्याने त्यांनी श्री महाराजांची पूजा केली. त्यावेळी श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि पुन्हा आपली भेट होईल असे सांगून ते गुप्त झाले. एवढे होते तो विष्णुपंतांची तंद्री उतरली. ते भानावर आल्यावर 10 मिनिटे स्वस्थ बसले. श्री महाराजांच्या मूर्तीचा एवढा जबरदस्त ठसा त्यांच्या अंतःकरणावर उमटला होता की त्यांनी जरा डोळे मिटले तरी श्री महाराजांचे ध्यान त्यांच्यासमोर उभे राही. दुसऱ्या दिवसापासून ते शाळीग्रामाची पूजा करू लागले आणि ध्यान श्री शंकराचे न करता श्री महाराजांचेच करू लागले. असे काही दिवस गेल्यावर पुन्हा आपली भेट होईल या श्री महाराजांच्या शब्दांची आठवण होऊन श्री महाराज आपल्याला भेटावेत असे त्यांना फार वाटू लागले. पोशाखावरून व वागण्यावरून श्री महाराज रामदासी असावेत असा तर्क त्यांनी बांधला. त्याप्रमाणे सांगलीला जो कोणी साधू येईल त्याला पाहण्यासाठी पंत जाऊ लागले. नंतर ते सज्जनगडला व आळंदीला जाऊन आले. इतके करून देखील जेव्हा श्री महाराजांची भेट होईना तेव्हा ते फार अस्वस्थ झाले व श्री महाराजांच्या रूपाचे वर्णन करून, तुम्ही असा सत्पुरुष कुठे पाहिला आहे का, असे आपल्या ओळखीच्या सर्व मंडळींना विचारू लागले. पंतांच्या मित्रापैकी एक जण नुकताच पंढरपूरला जाऊन आला होता. श्री महाराज एकादशीच्या निमित्ताने तिथे आलेले असल्याने त्याला त्यांचे दर्शन झाले होते. म्हणून तो पंतांना म्हणाला, पंत, तुम्ही वर्णन करता तसे एक सत्पुरुष ज्यांचे नाव श्री गोंदवलेकर महाराज असे आहे, पंढरपूरला राम मंदिरात मी परवा पाहिले. तुमचे वर्णन त्यांना लागू पडते. हे ऐकल्याबरोबर दुसरा काही विचार न करता विष्णुपंत सरळ गाडीत बसले आणि त्यांनी पंढरपूर गाठले. प्रथम विठ्ठलाच्या दर्शनास जाऊन त्यांनी प्रार्थना केली की पांडुरंगा, सद्गुरूंना भेटण्यासाठी मी मोठ्या आशेने आलो आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस. इकडे श्री महाराज आदल्या दिवशीच गोंदवल्यास परत जाणार होते. गाड्या जुंपून सर्व तयारी देखील झाली होती. इतक्यात एक बाई आपल्या 3 वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन दर्शनास आली. त्या बाईला प्रसादाचा नारळ दिल्यावर श्री महाराज त्या मुलीला सहज म्हणाले, बाळ, आज मी गोंदवल्यास जाऊ का नको? मुलगी म्हणाली, नको, आज नको. लगेच सगळा बेत फिरला आणि श्री महाराज राहिले. तिकडे विष्णुपंत विठ्ठलाचे दर्शन घेऊन राम मंदिराचा शोध करीत निघाले. पत्ता कळून ते मंदिरामध्ये आले तेव्हा श्री महाराज कमरेवर हात ठेवून जणू काही कोणाची वाट पाहत असावेत असे उभे होते. पंतांनी श्री महाराजांना पाहिल्याबरोबर ओळखले, कारण हुबेहूब तेच ते तंद्रीत दिसलेले ध्यान. पंतांना त्यावेळी काही सुचेना. त्यांच्या डोळ्यांना पाणी येऊ लागले व गात्रे विकल होऊन गेली. परंतु श्री महाराजच पुढे झाले आणि त्यांनी पंतांना पोटाशी धरले. श्री महाराज एवढेच बोलले, शाळीग्रामाची पूजा चालू आहे ना? पंतांनी मानेनेच हो म्हणून सांगितले. श्री महाराजांनी त्यांना 2 दिवस ठेवून घेतले. पंतांनी अनुग्रह मागितला तेव्हा सर्व लोकांपाशी त्यांची मोठी स्तुती करून श्री महाराजांनी त्यांना रामनामच दिले. श्री शंकराला अत्यंत प्रिय असलेले रामनामच आपण घ्यावे असे श्री महाराज बोलले. गोदूबाईच्या घरची मुंज. श्री महाराज इंदूरहून परत आल्यानंतर गोदूबाईचे लग्न झाले व पुढे तिला एक मुलगा झाला.
मुलगा 6 वर्षाचा झाला तेव्हा त्याची मुंज करायची ठरली. गोदूबाईने त्याप्रमाणे श्री महाराजांना पत्र लिहून इंदूरला येण्यास आमंत्रण केले, पण त्यांना तिकडे जाणे शक्य झाले नाही. गोदूबाईने अगदी मुंज लागेपर्यंत वाट बघितली, परंतु श्री महाराज आले नाहीत, म्हणून तिची फार निराशा झाली. मुंजीच्या समारंभामध्ये देहाने वावरत असलेल्या गोदूबाईचे सर्व लक्ष श्री महाराजांकडे लागलेले असल्याने तिचे चित्त ठिकाणावर नव्हते. मुख्य विधी आटोपल्यावर आमंत्रित मंडळी जेवायला बसली. सर्व पदार्थ वाढून झाले व तूप वाढण्याची वेळ आली तेव्हा एकदम तिच्या पोटात धस्स झाले, कारण परगावहून तूप मागवले होते ते त्या वेळेपर्यंत आले नव्हते आणि घरात तर फारच थोडे शिल्लक होते. आता काय करावे हा प्रश्न पडला. तेव्हा गोदूबाई देवघरामध्ये जाऊन श्री महाराजांच्या तसबिरीसमोर बसली व डोळ्यांमध्ये पाणी आणून तिने त्यांच्याकडे पाहिले. इतक्यात त्यांचे शब्द तिला आठवले. मागे श्री महाराज इंदूरहून ज्यावेळी निघाले त्यावेळी ती त्यांच्या पाया पडून वियोग दुःखाने रडू लागली. त्या प्रसंगी ते तिला बोलले होते की गोदूमाय, मी येथून जातो म्हणून दुःख करू नकोस. तू माझी आठवण केलीस की मी तुझ्याजवळ उभा राहीन. नामस्मरण करीत असावे. जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. श्री महाराजांचे हे शब्द आठवल्याबरोबर तिने डोळे झाकले आणि महाराज अशी खळवळून मोठ्याने हाक मारली. श्री महाराज एकदम त्या तसबिरीमधून बाहेर आले व तिच्या पुढे उभे राहिले. तिने डोळे उघडून पाहिले तर श्री महाराज समोर उभे. ते म्हणाले, गोदे, तुपाचे भांडे कुठे आहे? चट दिशी आण इकडे. गोदूबाई धावत गेली व स्वयंपाकघरातून तुपाचे जेमतेम पावशेराचे भांडे होते ते आणून तिने श्री महाराजांच्या हातात दिले. श्री महाराजांनी कफनी कमरेला बांधली आणि पंगत खोळंबली होती तिला स्वतः तूप वाढले. त्या दिवशी 300 पान जेवून उठले, पण सर्वांना त्या भांड्यातील तूप पुरले व पुन्हा तितकेच शिल्लक राहिले. सर्वांची जेवणे झाली. पुष्कळ लोक दर्शन घेऊन गेले आणि मग श्री महाराज गोदूबाईला म्हणाले, गोदे, तू स्वतःला रामाची भक्त समजतेस ना? मग एवढ्या साध्या प्रसंगाला घाबरतेस हे काय? असो, त्याच्या नामाला विसरू नकोस. भगवंताच्या नामात फार मोठी सत्ता आहे. जो नामामध्ये स्वतःला विसरला त्याच्या मागे मागे राम फिरला. बरे, मी येतो आता. असे बोलून ते देवघरामध्ये गेले. त्यांनी दार लावून घेतले आणि ते नाहीसे झाले. या प्रसंगाला उद्देशून श्री ब्रह्मानंद आरतीमध्ये म्हणतात, इद्द लिद्दू दूरीन भक्तगे दर्शन कोट्टवने. म्हणजे एके ठिकाणी राहून अन्य दूर ठिकाणी असलेल्या भक्ताला श्री महाराज दर्शन देतात. यापुढे योगभ्रष्ट शांताबाई, मला देवाकडूनच नाम पाहिजे, भाऊसाहेब तुम्ही इकडे कुठे, इत्यादी कथाभाग येतील. ते आपण यथावकाश पाहूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.